बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा महायोग पीठे तदेवी मृत्यम परम पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागत तिष्ठम तमान दकंद परब्रह्मलिंग भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक ही पायावरी यावर करी संताच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनी मानसी वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण ज्ञानेश्वर प्रिय श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि बाबा ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळाला नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे नवे ज्याचं उपज नाही त्याचा एक दिवस निम्न सुद्धा आहे नवे ज्याला या जगातला पहिला दिवस मिळाला त्याला या जगातला शेवटचा दिवस सुद्धा मिळाला आणि तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीने गोड केला नवे परमार्थात नाम साधनेची भक्तीच्या अट्टहासाची फलश्रुती नेमकी काय मिळते तो पटवून देणारा 4 चरणाचा विषयानुरूप अभंग मिळाला पैकी खऱ्या अर्थानं अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजची एक दिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा किम निमित्त नाही कोणत्या कारणाने आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला श्रोतो वर्गाला चांगलं माहित असलं तरी वक्त्याचं प्रथम कर्तव्य ज्ञान अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून वैकुंठवासी दामोदरजी काशीनाथ शेंडगे काय म्हणायचे त्यांना तुम्ही दादा दामोदरजी काशीनाथ शेंडगे उर्फ दादांना आपल्यातून खऱ्या अर्थानं जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या विधीनिमित्त त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय पैकी त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोर परिवार त्यांचे सुपुत्र भारतजी दामोदर शेंडगे आणि दत्ताजी दामोदर शेंडगे कन्या अक्काताई वाघमोडे छैडाताई वाघमोडे आणि गांधारीताई काळे खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून दादांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे
आणि त्यानिमित्तानं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे. पैकी गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत ते आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट आमचे देवकाधी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय बापू महाराज नाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट कीर्तनकार आदरणीय आमचे पालवे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट निलकंठजी महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर गावातील परिसरातील माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं ज्येष्ठ मंडळी दोन्ही चौकदार असतील. मृदंगावरती जे गोड साथ करतायत ते मृदंग सम्राट मृदंग वैभव आपल्या परिसराचं आपल्या भागाचं भूषण आदरणीय हरिभक्ती पारायण महेशजी महाराज येवले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं गोड चॅनल मृदंगराज नावाचं युट्यूब चॅनल गुरुराज ते चुकतेच नाव सारखं ते गुरुराज नावाचं युट्यूब चॅनल पुढे शूटिंगसाठी आहे. ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे आमचे देवादादा शिवशक्ती साऊंड सिस्टमचे मालक. अगदी जसं गाणाऱ्याला वाजवणाऱ्याला बोलणारा पाहिजे तसं जसं इकडून माणूस गातोय त्याच ताकदीचा इकोही फिरतोय आणि त्याच ताकदीची सगळी बटणं फिरतात. अगदी जरा जोरदार टाळी वाजवत त्या माणसासाठी. देवादादा तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. माझ्या पुढे बसलेले वयानं ज्ञानानं अधिकारानं सगळे ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या चरणावरती विनम्र नतमस्तक होतो. देवादादा एकच सांगेल, बऱ्यापैकी मी नाशिक भागातच राहतो जास्त प्रमाणात आणि नाशिक भाग सिस्टमच्या बाबतीत बाप आहे. जर सिस्टम ऐकायची असेल तर नाशिकची, कीर्तन रंगवायची असेल तर नाशिकची, पण नाशिकची आठवण आपल्या करमाळ्यात आणि साध्या गावात जे करून देत आहेत ते आपले देवादादा आहेत. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. अगदी त्या ताकदीची सिस्टम आणि कीर्तन बी सिस्टम त्या ताकदीची म्हणले त्याच ताकदीचं करणार, काळजी करायची नाही. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरे याचा आहे आणि अभंग जगद्गुरु तुकोबरे शेवटच्या दिवसाचं दिग्दर्शन करतायत. तसं पाहिलं गेलं तर बसलेल्या या मृत्यू लोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली बाबा, पण प्रत्येकालाच मिळालेली संधी कळाली आहे असं अजिबात नाही. आणि जन्नत जन्नत जन्म नावाची संधी मिळाली बी आणि कळाली बी त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मिळाला काळ सार्थ करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. ते योगानं भाऊसाहेब तुकोबराय म्हणतात आम्हालाही मृत्यू लोकात जन्म नावाची संधी मिळालीच, पण महेश महाराज जन्म नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुणतयाचे. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, ज्या कामासाठी दिला, त्या कामासाठी आम्ही आयुष्यभर खर्च करण्याचा प्रयत्न केला आणि याची फलश्रुती आमच्या जन्माची सफलता. त्या योगानं आमचा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट गोड झाला, माझा शेवट चांगला झाला, माझा शेवट भला झाला, माझा शेवट उत्तम झाला. पण कधी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. बरं महाराज त्या माहेरात गेल्यानंतर झालं काय, भेटला कोणाला? आमचा बाप म्हणजे आमचा विठ्ठल आणि आमची आई म्हणजे रखुमाई. त्या आई बापाच्या कुशीत गेलो, परिणाम परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागे. पण कारण आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. मग महाराज आता जगाला मार्गदर्शन काय कराल? महाराज म्हणतात जगाला मार्गदर्शन करायचं ठरलंच, त्यात बदलच नाही. आम्ही आलोयच त्या कारणासाठी, पण संसारातलं दिग्दर्शन न करता आता माझी वाणी त्या धन्याचं दिग्दर्शन करेल, कारण ती त्याच्या आधीन आहे. गोविंद गोविंद म्हणा लागली छंद किंवा गायना चिवडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे. ती दुसऱ्या धन्याच्या भजनाशिवाय दुसरं काही मार्गदर्शन करणार नाही. तू का म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वारा. अशा काहीशा आशयाचा चार चरणाचा अभंग विढाला 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 विढाला. खऱ्या अर्थानं दामोदर दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहे. बसलेले मी नेहमी बोलत असतो, महेश महाराज ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. देवकादे बाप्पा आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत आपल्या माणसांची उणीव आपल्या माणसांची कमी आपल्याला भासत नाही गड्या. पण एकदा का निघून गेली ना मग बाळासाहेब डोळ्यात कितीही पाण्यानं गेलेली माणसं पुन्हा काय माघारी येत नाही. हे बसलेले ऐकून जा. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणं आहे. पण एकदा का आपल्यातला माणूस माथ्याआड गेला ना पुन्हा जाणे नाही आणि पुन्हा येणे सुद्धा
नाही, गोड बोलून जाईल. महिला मंडळ हरवलेला एखादा सोन्याचा दागिना करमाळ्यासारख्या, बारामतीसारख्या, भिगवणसारख्या ठिकाणी ज्या सोनारावरती विश्वास आहे त्या सोनाराकडे जाऊन आधीपेक्षा जास्त पैसे देऊन आधीच्या पेक्षा भारी बनवून घेऊ शकता. बरोबर आहे. पुरुष मंडळी एखादा विकलेला जमिनीचा तुकडा तुम्ही पुन्हा त्या माणसाला दामदुप्पट रक्कम देऊन महागारीही घेऊ शकता. पण एकदा मानवरूपी दागिना आपल्यातून निघून गेला ना, कितीही पैसा खर्च करा आणि कितीही मोठा वशिला लावा, हा दागिना अजून वशिल्यानं आणि इष्टिकीनं महागारी आणता आला. गोड बोलेल. गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देते हैं, बार बार उड़ा देते हैं. दामोदाता आदा महागारी येणारच नाहीत गड्या, पण त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेलं कार्य आपल्या हृदयात आठवून त्यांच्या आठवणीतून डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. ही वस्तुस्थिती गड्या. पण ज्या दिवशी असं हाडाचं गाडं, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करणारी आई आम्हाला सोडून जाते, बाप आम्हाला सोडून जातो, त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं, वेगवेगळ्या रूपानं दिसल्याशिवाय राहत नाही. एका कवीनं लय गोड काव्यात वर्णन केले त्याचं बघ. अंबरुनी वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगतो होत्या होतो जवाताना, अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. कन्या काट्या वेचायला माय जाई राणी, अरे पायात नसे वाहन तिच्या फेऱ्यान वाणी. काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. रे हंबरुनी वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. ज्यावेळेस आई निघून जाते, ज्यावेळेस बाप निघून जातो, त्यावेळेस ते आम्हाला दिसल्याशिवाय वेगवेगळ्या रूपाने राहत नाही. शेवटी निश्चित 10 मिनिटं मी बाप या विषयाला न्याय देणारच आहे, पण तत्पूर्वी मला घेतलेल्या अभंगाला न्याय देणं तितकंच गरजेचं. ऐकून जा. बसलेले ज्या मार्गाने दामोदर दादा गेले त्या मार्गाने आलेल्या प्रत्येकाला जावं लागणार आहे. महेश महाराज जरी लय गोड पकवाज वाजवत असला तरी देव पुढची चाट वाजवूनच देईल याची अजिबात गॅरंटी नाही. तुम्ही दोघा चौघांनी गर्व करायचं नाही. लय गोड गात असला तरी देव आपला पुढचा सामानाचं कधी बंद करील सांगता येत नाही. विनेकरी बाबा आपलं कसं आहे, जायचं करायचं, जायचं करायचं तो का कसं असं ओळखायचं मी. हा महाराज रोज दुसऱ्याच्या कीर्तनात विना घेऊन कटाळ कटाळ आला, विण्याच्या तारात छिडू छिडू कटाळ आला. म्हणजे जशा रोज विण्याच्या गोर तारा छेडताय तसे एक दिवस आपले बी देव तार कट तुटला आयुष्याचा दोरा येर वाऊगा. काळकरी आपलं कसं आहे, तुमचं लयच हसून हसून चाललंय. राहायचं काय, राहायचं म्हणलं तरी देव ठेवीत नाही. देवा दादा आपलं लय भारी इकोची गेनची ट्रबलची भारी बटणं फिरवताय, ठेवील काय देव अजिबात नाही. म्हणजे जशी रोज इकोची गेनची ट्रबलची भारी बटणं फिरवताय तसं एक दिवस देव तुमचं बी बटन. बसलेले आपलं कसं आहे, जाता का राहता, राहता म्हणताय, ठेवीत नाही देव. आमच्यासारख्याला टपाटापा उचलतो, तुमच्यासारख्याला मुजीत असतो काय देव. म्हणजे जसं रोज तुम्ही दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला येऊन बसताय तसं एक दिवस तुमच्या बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज लईच हुशार दिसताय, सगळ्याला मारताय, तुम्ही काय अमृत पिऊन आलाय काय. माझं बी तसंच आहे. जसं रोज दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाची मी कीर्तन करतोय बाबा, तसं एक दिवस माझ्या बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे. तिथं बी कुणाला तरी कीर्तन आहे. खाली राहिला पसारा, खाली राहिला पसारा, खाली राहिला पसारा, खाली राहिला पसारा. दणक्या उचलायचं ना, घाम आला पाहिजे वाजवणाऱ्याला बी. एवढं पुळच्याट उचलले त्यात मजा राहत नाही. मग मी उचलतो सगळी, तुम्ही फक्त शांत बसा. हा निघून गेला वारा खाई राहिला,
पसारा आता वय झालं त्यामुळे आता काय रग लागत नाही, काय तवा. हा चला जाऊ दे ते. म्हणजे बाबा तुम्हाला जावं लागतं, मला जावं लागतं, यात नवल नाही. संत म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. त्या संतांना बी पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागतो, यात बी नवल नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण आले. जो जगात चालिता मी चेको, तुझी या सत्याने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी आवळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धने चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलविते हरिविन किंवा वृक्षाचे पान हाने ज्याची सत्ता. ही चारही प्रमाण ज्याच्या सत्तेसाठी दिले, तो जगाचा मालक जरी अवतार घेऊन आला तरी येत नाही उरो आले अवतार. येरते पामर जीव किती. किंवा 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राठ्यांशी 33 कोटी देवता मर गए बडे काल के फाशी. ही बी आधी कमी पडा तर पुढची सांगतो. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातो पण तो हिताई झाला. मग आता उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. बसले याचाच अर्थ जन्मय म्हणजे मारावं. मी नाही सांगत, माऊलीनं गोडलेलं आहे. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. उपजल्या पिंडा मरण संग्राते, उपजल्या पिंडा मरण संग्राते, मरते उपजते सवेची रे, मरते उपजते सवेची रे. नवे नवे जन्म आले बाळ, त्याची वाट पाहे काळ. जसा घड्याचा काटा पुन्हा पुन्हा 12 वरती येणार आहे बाबा, तसं पुनरपी जननम पुनरपी मरणम. जन्मावही लागणारे मरावही लागणारे. बसलेले सजीव मर, काही सजीवाला मारावं लागत नवल नाही. पण मला एक सांगा, निर्जीवाला या जगात चिरकाल राहता येत असेल काय? निर्जीवाला बाप्पा महाराज नाही म्हणताय देव पटवून. हो देवा दादा किती वर्ष झालं मनपास व्यवसाय चाललाय हा? मग ही कापड 12-13 वर्षापूर्वीच घेतलेला असेल नाही भाई. कधी बदललंय? वर्ष झालं. अजून किती महिने टिकली काय? अजून लय आज लय वार आला तर आज बी फाटायचं. आज नाही फाटायचं, काळजी करू नका. पण लय एखादा अजून एखादा सीझन म्हणजे धंदा चांगला चाललाय म्हणायचं. आता चांगलं लावलं धंदा चांगलाच होणार. बरं तेव्हा दादा कधी असं बोललंय का? नाही नाही मला वर लटकावलंय, सुतोय, आवळून ठेवलंय, उन्हात ठेवलंय, उन्हात मीच तापतोय. म्हणजे पहिली गोष्ट याला त्वचा नाही, विज्ञानाचा भाग आहे पण माझ्या ओवीश निगडीत आहे. पहिली गोष्ट याला त्वचा नाही आणि संवेदना सुद्धा नाही, म्हणजे टच करत नाही. आणि दुसरी गोष्ट याला वाचना याचा अर्थ बोलता सुद्धा येत नाही. त्वचा नाही वाचना याचा अर्थ एक कापड सजीव आहे की निर्जीव? निर्जीव आहे. मग निर्जीव असलं तरी कापड राहत आहे का बदलावं लागत आहे? आपल्या दोघांचं कोण ऐकायची तर पुरावा लागतो लोकांना. देतो पुरावा. मी आधीची माऊली 24 सांगितली का, त्याच्या अगोदर माऊलीने याचं वर्णन केलं. किती गोड आहे बघा. जैसे जीव न वस्त्र सांडीचे, मग नूतन वस्त्र वेडीचे, तैसे देहांतरा ते स्वीकारीचे. चेतन नाते बाबा, जसं आपण रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतो का, तसं आत्मा शरीर बदलून भेटत असतो. एका सुभाषितकाराचं लय गोड वाक्य बघा. अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल के, कपडे बदल के. पण भाऊ महाराज काय झालं सध्या? लोकांना कपड्याचा लय गर्व झाला. माझ्यातली लोक पैसा आला. बरं पैसा आला महेश महाराज ते रावण ग बसलं नाही. राव लय ज्ञान होतं, दशी ग्रंथी ब्राह्मण होतं. पण एकाच गोष्टीने भंगार निघाला, नियत ठोकला. लय पैसाला बाबा काय काय करा. आमच्या गावात एक जण दिवसाला 4 ड्रेस बदलतात. होय दिवसाला 4, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी पण झोपता नाईट पॅन्ट टी शर्ट. असं दिवस हात लावायला सुद्धा बे वाटतो. कापतो का काय म्हणजे इतके कडक कपडे. बरं बाबा किती कडक कपडे घातले तरी मसन वाट्यात जावाच लागणार आहे ना. बरं मसन वाट्यात गेल्या लोक म्हणते काय? मसन वाट्यात गेल्या लोक म्हणते काय? नाही ना, आयुष्यभर लिननचं कापड घालीत होता, आता मेलाय, आता लिननच्या कापडातच पेटवा. ही माझ्या पुढे बसलेलं कापड आहे का? हे 60 नाही 60 बस तेवढं. कारण जोवरी चळल गा तोवरी मनती माझा,
बांधोरी आली नियमाची हाती भूषणी घेतली करूया तुमचं पाटे मला तिकडे जायचं नाही रे नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंती जाशिले कल्पराण्या माझे माझे म्हणून आणि ती 4 दिवस बदलणार असं दुसऱ्याच्या मैत्रीला गेलो मसन वाट्यात जातो ना पण आपला पाहुणा असल्यावर नेमका आमचा पाहुणा होता म्हणून मी बी गेलो. आता मला ते सरान बिरान रस्ता येत नाही पण नाद महाराज असल्यामुळे दाखवायचा महाराज आलाय म्हणजे बऱ्याच लोकांना येऊन नाद असतो मी आलोय दाखवा मी त्यातला मी नेमकं लाकूड हाताखाली द्यायचो बाबा आणि बघा मस्त वाट्या सरान रचणारी 2-4 जण फिक्सच असतात कळत डोंबलच नाही त्यांना काय बी पण तरी अख्ख्या मसन वाट्या चौकाचाच काल वाचतो. एक जण माझ्या समोर उलट्या सरान रचला अरे म्हणलेला का तू काय लय अवघड आहे म्हणा त्यांचं बघा तुम्ही सगळी माणसं रडत असते त्यांनी 2-4 जण मसन वाटत काल वाकत असेल पण त्यांना एवढं कळत नाही आपण मेलो बी आपल्याला कुणीतरी रचणार आहेच की मी बी त्यांच्यातलंच मी काही त्यांना सोडू नये का काय दावा मी असे लाकडं हाताखाली यायचो नेमकं लाकडं देता ते 4 दिवस बदलणार असं इशीतून येताना दिसलं बरं याय ना काही ना ते छत्ती करून आलं मला काही बी सण होतं पण छत्ती काढली माझं डोकंच फिरत मी ते लाकडं फेकून दिलं त्याला म्हणलं त्याला पेटवायचं आहे तर पेटवण्याचं तसंच ठेव पण ज्यांनी छत्ती काढली त्याच्याकडे जरा मला बघू दे त्याच्याकडे गेलं त्याला म्हणलं छत्ती आत घेतो मला नाही घेणार म्हणलं का नाही घेणार मला 4 कोटी अरे म्हणलं तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाते कवडी गेली नाही धन मिळवून कोट्यानं कोटी सवे नाही रे लंगोटी रावणासारख्याचं टिकलं नाही आणि तुझं कुठे 4 कोटीचं ठिकाण लावी तू घ्यात तो मला नाही घेणार मी मला नाही घेणार तो फुगा फुटणार आणि बघा बरं का बसलेले सत्तेचा आणि संपत्तीचा फुगा फुगतो पण लय हवेत गेल्यावर फुटणार माणूस तर चालता चालता त्याच्या पायाला हाडूक टोचलं आता मस्त वाटतं सोनं हाडकच ना हाडूक टोचलं ना हाडूक त्याला किती गोड बोलते बघा एक दिन निकले ते सैर करणे एक दिन निकले थे सैर करने मन में कई अरमान थे चलते समय पैरों को चुभी हड्डी के बयान थे अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे हम भी कभी इंसान थे अरे भल्या माणसा गर्वानं चालतोय रे तू तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय पण ऐकून जा मी 8 बदलायचो मी म्हणजे विकास महाराज नाही ते हाडूक म्हणते मी किती बदलायचो 8 पण ऐकून जा या मसन वाट्यात आल्या माझी बी राग झाली आहे आणि तुझी बी बसलेले तुमच्या हयातीत एखादं उदाहरण तुम्ही असं बघितलंय का एखादा श्रीमंत माणूस मेला पेटावला त्याच्या देहाचं सोनं झालंय एखादा गरीब गेला बिचाऱ्याला आग्नी लाग दिला त्याच्या देहाची चांदी झाली कोणी जाऊ दे शरीराची होय माती कोणी नाही ती सांगत अवघी कामे सारी खोटी आणती जाणे मसन वाटी बाबा सगळ्याला शेवटी मसन वाट्यात जायचंय सगळ्याची राखच व्हायची म्हणून पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करायचा नाही नश्वर आहे कधी राजाचा रंग होईल आणि रंगाचा राजा होईल सांगता येत नाही आले देवाजीच्या मनात ते कोणाचे तरी ना हरिश्चंद्र तारा राणे वाहे डोंब्या घरी झोपताना राजा म्हणून झोपले पण सकाळी उठल्या बरोबर हातात कटोरी पडली राजाची अवस्था आहे आपलं कुठं 2-4 एकराचं 2-4 कोटीचं ठिकाण लावायचं गोड बोलून जातो आपला शेजारी गरीब आहे आपला मित्र गरीब आहे तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधीच करू नका कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर लिहून बसवेल सांगता येत नाही प्रमाण आहे तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राहणार अंक त्याचा जरा विषयांतर 2-3 मिनिटाचं जरा झालं कारण मी या कपड्याजवळ होतो जैसे जीर्ण वस्त्र सांगितले म्हणजे या दोन्ही वव्याचा अर्थ असाच निघतो जन्मय म्हणजे मरावं महाराज पार झाले तुम्ही काय सांगता आम्हाला मारावं लागणार आहे आम्हाला माहित नाही काय आमच्या गावातली आमच्या तालुक्यातली आमच्या जिल्ह्यातली आमच्या राज्यातली आमच्या देशातली चांगली चांगली मोठी मोठी माणसं आम्ही आमच्या डोळ्यात देखत टप्पा टप्पा मेलेली बघितली त्यामुळे आम्हाला सांगायची गरज नाही आम्हाला मारावं लागणार आहे पण तुम्ही अभंग घेतलाय शेवट तो भला आम्हाला आमचं शेवट गोड करायचं आहे आणि ते ऐकायला आम्ही बसलोय आम्हाला त्याचं दिग्दर्शन करा आमचा शेवट गोड करण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे कधीतरी आमच्याही मुखाला आलं पाहिजे यासाठी केला होता अट्टहास मग हा अट्टहास आमच्या जीवनात होण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे महाराज म्हणतायत जर वाटतंय शेवट गोड व्हावा तर बसलेले 5 पुरावे देऊन जातो लक्ष देऊन ऐका वाटतंय शेवट गोड व्हावा तर पहिला पुरावा आहे जरी करणे असेल शेवट गोड गा राम राम स्मराधी दुसरा पुरावा आहे वाटतंय शेवट गोड व्हावा आयुष्य जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास वाटतंय शेवट गोड व्हा तिसरा पुरावा तुकोबऱ्याचा देतो अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही वाटतंय शेवट गोड व्हा चौथा पुरावा त्या आत्मापूरच्या बाळूमामाचा पंढरपूरच्या पांडुरंगाचा देऊन जातो अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम आणि 5वा पुरावा देऊन जातो शेवट तो होतो तुझी येणे गोड बसलेले 5 प्रमाण दिले शेवट गोड कशाने होतो या 5ही प्रमाणाचा अर्थ असाच निघतो जर मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखात आलं तर मोक्ष परत ऐका
जर मरायच्या टायमाला देवाचं नाव तोंडात आलं तरच शेवट गोड आहे, अन्यथा नाही. मग बसलेली काही काही अतिशयाने उठली, डायरेक्ट आम्हाला प्रश्न केले, महाराज पाचही प्रमाणाचा अर्थ तुम्हीच तुमच्या मुखातून सगळ्या संतांची प्रमाण देऊन सांगताय, शेवट जर गोड करायचं असेल तर मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखाला आलं पाहिजे. कधी बोलत नाही ती का तुमच्याकडे? बोला ना, कधी कधी हो काय महाराज, कधी आलं पाहिजे? मरायच्या टायमाला देवाचं नाव मुखाला आलं पाहिजे. मरताना ना, मग त्यासाठी आयुष्यभर का करायला होतंय आम्हाला? तुम्ही लागलाय टाळ कुटायच्या मागे. तुम्हाला आम्ही अडवलंय का? तुमचा धंदा चालू द्या, पण आमच्या झाडाला का त्रास देताय भाऊ? आमचा चाललाय ना संसार, तुम्हाला दाखवा ना का आमचा संसार? तुम्ही पुरावे देताय, पाचही पुराव्याचा अर्थ काय? मरायच्या टायमाला भजन. मग बघू ना, ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी करू ना देवाचं भजन. तू काय देवाचा चुलताय काय त्या टायमाला देवाचं भजन तुझ्या तोंडात यायला? काय तर बाबा त्याच्या पुढचं बोलली, मरायच्या टायमाला ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी रातभर देवाचं भजन घरात ठेवून भाषणात देव ठेवू. तू काय देवाचा सासरा आहे वय? देवाकडून स्टॅम्पवर लिहून आणलंय ह्या दिवशी मरणार आहे. नाहीतरी आपल्याकडे एक मन आहे, जुनी माणसं आडातच नाही तर मग म्हणजे आधी कुठं पाहिजे? आडात म्हणजे तो का पाहूया. आडात म्हणजे कुठं पाहिजे? विहिरीत पाहिजे. विहीरच कोरडी पडली बाबा आणि त्याने हात मोटार टाकली. बरं टाकाना ह्याने वरची टाकाय पावर, ह्याने टाकली पानबुडी. बरं भाऊ महाराज अनुभव आहे ना पानबुडीचा. बरं टाकाना पानबुडी टाकली. बरं पानबुडी टाकल्यावर कमीत कमी टाकताना बघाय पाहत गाळात गेली का, त्याच्या फुटबॉलला पाणी का? त्यांनी फुटबॉल चक्कच केला नाही, वर तो बरं पैकी तीच केलंय मध्ये केलंय ना ते कोरोनाच्या काळात. ट्रॅक्टरला वायरी त्यांनी जोडल्या. बरं ट्रॅक्टरला हाणताना तरी बघाय पाहिजे ना फुटबॉल पाण्यात आहे का? त्यांनी फुटबॉल चेकच केला नाही, वर डायरेक्ट ट्रॅक्टर हाणला. अर्ध्या मिनिटात मोटरीने गाळ वाढला, मोटार पॅक झाली, मोटार जळली. तरी बी हे वर ट्रॅक्टरच हाणितो. जळली ना बुवा ती, दूर हाणला तिने, कवर ट्रॅक्टर हाणितो. म्हणजे तुम्ही त्या मोटरी जवळ आहेत का? मला त्या मोटरीचं घेण देणंच नाही. मी माझ्या पुढं बसलेल्या मोटरींचं सांगतोय. माझ्या पुढं बसलेल्या 95% मोटरी जळाल्या. खरं जळाल, पण त्यांना का नाही आपली जळाली मिळच लागा नाही आपली जळाली. तरी ट्रॅक्टर आणि तो भाऊ दूर फेकला ना मोटरीने, मोटर जायला लागली ना वर, तो कशाला नाटकं करीतो. तरी बी बाबा काय जण गप बसते नाहीत, डायरेक्ट माऊलीचाच पुरावा घेऊन माझ्यासोबत म्हणली मोक्षच पाहिजे ना. ही तर सगळ्याची धडपड कशासाठी चालली? कुणाला वाटतं मला नरकात जागा मिळावं? सगळ्याला काय वाटतं मला काय मिळावा? बोला की, तुमचं कर्ज आहे का? असलं तर मी केळी इकून फिरितो बाबा. जरा नीट बसा. पाचवा कुणाला वाटतं नरक पाहिजे? सगळ्याला काय वाटतं? मोक्ष पाहिजे. मग महाराज मोक्षच पाहिजे ना. माऊलीनं ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलंय ना, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर. पण ज्यांनी काशी केली तुम्ही नीट ऐका. बावळ्याचा बाजार. तुम्हाला घरी काम नाही ना, आमच्या महाराज लोकांना धंदा नाही, त्यांना ट्रिपाशिवाय पैसाच मिळाला नाही. तुम्हाला सांगितलं कुणी काशीत मोक्ष आणि आम्ही नाही तरी कवा म्हणलं? काशी मोक्ष देतीच ना, माऊलीनं लिहिलंयच ना. महाराजाची जात म्हणजे दुई मांडूळ असते, ते आपलंच खरं करत असते. काशी मोक्ष देतीच बसलेले नाही म्हणणं नाहीच, पण पुढं आहे का? माऊलीने पुढं खोटी टाकली, मेक टाकली. माऊली म्हणतात काशी मोक्ष देण्याच्या बाबतीत उदारच आहे, पण काळे महाराज पुढं मेक काही परी वेचणे लागे शरीराती आहे गावी. काशी मोक्ष देते पण काशीत मरावा लागत तवा मोक्ष. तुम्ही जिवंत काशी म्हणून महागार याला सगळ्यात मोठी काशी तुम्ही हीच केली. तुम्ही तिकडच मरायला पाहिजे, तर इकडे नव्हतं यायला पाहिजे. आणि अजून बी पटत नसेल तर बाबा पुराव्यानिशी चलतो. तुम्ही सावध राहता प्रमाणाला बघू. ऐका, मोक्षच पाहिजे सोपं सांगतो. मोक्षच पाहिजे ना सोपं सांगतो. काहीच करायची गरज नाही, फक्त पंढरपूरला जा. पंढरपुरात गेल्यावर नका चंद्रभागेत स्नान करू, नका पुंडलिकाचं दर्शन घेऊ, नका पांडुरंगाचं दर्शन घेऊ, नका पांडुरंगाचं मंदिर बघू, पण मोक्षच पाहिजे ना फक्त पंढरपुरात जा. आणि जिथून दिसून तिथून तुकोबराया म्हणतात त्या पांडुरंगाच्या मंदिराचा प्रमाण असं नाही काहीतरी, मला माहित नाही वे कळसच. ओ झळ झळ तो सोजाळा मोक्ष देखील
तुका म्हणे मोक्ष तुका म्हणे मोक्ष देखीला कळस बघा. तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. याच्या पुढे जाऊन जरा बोलतो आता आहे का, याच्याही पलीकडे जाऊन सांगतो. 5 वेळा काशीला गेल्यावर 5 वेळा काशीला गेल्यावर आणि 3 वेळा द्वारकेला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का तेवढं पंढरीशी जाणं एक वेळा एक वेळा पंढरीशी जाणं एक वेळा काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 पंढरीशी जाणं एक वेळा एक वेळा पंढरीशी जाणं एक प्रमाणे काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 पंढरीशी जाणं एक वेळा. मग गेलं पाहिजे कुठं, याच्याही पुढे जाऊन पुरावा देतो. बस लय बोर नाही ना व्हायला लागलं. आता असली कीर्तन लोकांना चलत नाही ती. या जगात एकूण मिळून 360 तीर्थ आहेत. एकूण मिळून 360. बसले 360 तीर्थाला गेलं तरी चालतं, नाही गेलं तरी बी चालतं. ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग तीर्थाच्या नादी लागायचं नाही, त्याची चेष्टा करायची नाही. ज्याचं त्याचं पावित्र्य ज्याच्या ठिकाणी. पण 360 तीर्थाचं पुण्य तुम्हाला वाटत असेल एकाच ठिकाणी मिळावा तर काहीच करू नका. फक्त पंढरपूरला जा आणि पंढरपूरला जाऊन पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराची पाठ बघा. पाहता राहुळाची पाठ तीर्थे गळती 360 हे प्रमाण आहे. किती याच्या पुढे जाऊन सांगतो. अजून मी बाबा पुरावा, आणि याला काकडा पाठ लागतो. याच्याही पुढे अजून पुरावा देतो. 360 तीर्थाचं पुण्य अजून बी तुम्हाला पाहिजे असेल तर काहीच करू नका. नका देवळाकडे बी जाऊ, नका पांडुरंगाच्या मंदिरात बी पाय ठेवू. पण जिथून चंद्रभागेवर जाल फक्त चंद्रभागेच्या पुला उभा राहा आणि नुसतं आपल्या गाडीतून त्या चंद्रभागेला हात जोडा. हात जोडल्याबरोबर चंद्रभागा बघितल्याबरोबर अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखल्या. मग बाबा जायला पाहिजे कुठं, आणि मग स्वतः तुकोबर आहे. त्यामुळे म्हणतात पंढरी शेजारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाय उभा भेटीची आवडी कृपाळू तरी होता वेळ. आणि तुकोबर आहे म्हणतात मी तिथं आलो कुठं, अभंगाचं 2रं चरण. आलो
पुढे जागा येते शिवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरण दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात मी तिथं आलो कुठं आलो निजाच्या माहेरा पण भेटलो कोणाला रखुमाईच्या वराला म्हणजे विठ्ठलाला. महिला मंडळ एक साधा प्रश्न असेल माहेर स्त्रीला की पुरुषाला माहेर स्त्रीला की पुरुषाला आई कोणाला स्त्रीला. बरं माहेर कशाला म्हणतो आपण जिथून आलो म्हणजे जिथं आई बापाने जन्माला दिलं जेव्हा आई बापाचं घर म्हणजे काय माहेर म्हणजे त्याला काय म्हणतो आपण माहेर. लौकिकात तेच खरं माहेर आहे लौकिकात स्त्रीलाच माहेर आहे. मग तुकोबाराया कोण आहे पुरुष की स्त्री. मग तुकोबारायाला कुठलं माहेर अपेक्षित असेल. आपलं माहेर आई बापाचं घर आहे यात दुमतच नाही पण आई बापाच्या पोटात सुद्धा सांभाळणारा आणि जन्माला घालणारा वेगळा आहे आणि त्याचं माहेर या जगात एकच आहे जो स्त्री आहे आणि पुरुष आहे ते कुठे आहे ऐका. माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेची तिरी आहे भिवरेची तिरी बाप आणि आई बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझे कुठलं माहेर आहे आपल्या सगळ्याचं माझे माहेर पंढरी आहे भिवरेचे तिरी. तिथं कोण राहतो विठ्ठल नाम आमचा बाप आणि रखुमाई नाम आमची आई. महिला मंडळ अजून एक साधा प्रश्न असेल तुमच्या सासरी किती बी श्रीमंती असू द्या तुम्ही किती बी सुखात असू द्या लक्ष द्या तुमच्या सासरी किती बी श्रीमंती असू द्या तुम्ही किती सुखात असू द्या खरा आनंद सासरात की माहेरात. परत आहे का तुमच्या सासरी किती बी श्रीमंती असू द्या तुम्ही किती बी सुखात असू द्या खरा आनंद माहेरात का सासरात. ए गाड्या हो बघा आपलं कॅलेंडर काय म्हणते. तुम्ही किती बी सुखात सांभाळा बिचारीला आपलं कौतुक नाहीच. तुम्ही 10 तोळ करा तिला आपलं काय वाटायचं नाही. फक्त माहेरावनं एखादा भावानी ग्रॅम करावा त्या अख्ख्या माहेराचंच गाठ फिरते. आणि खरंच विनोदाचा भाग सोडा पण महिला मंडळ आनंद माहेरातच कारण तिथं कोण राहतं विठ्ठल नावाचा आपला बाप आणि रखुमाई नावाची आमची आई. आणि एकदा आई बापाच्या कुशीत गेलं की जीवनात किती बी दुःख असू द्या त्याचं सुखात रूपांतरित झाल्याशिवाय राहणार. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्या आई बापाच्या मिठीत गेलो परिणाम परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेल्या. पण महाराज शेवट गोड करण्यासाठी काय केलं दिनरजनी हाची धंदा गोविंदाची बोलण्याची नाही. आता देवाविनं काही रात्र न करे दिवस न कळे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सुपनी पांडुरंग. मग महाराज शेवट गोड करण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे. नामदेवराया काकड्यातले गोड बोलतात बघा. उठा जागी भारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माथा कवी व्यथा जागे भारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी
नामदेवराया काकड्यात म्हणतात उठा जागेवारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी आता किंवा जगजोगी जाग जाग बोलते किंवा आता जागा रे बाईनो जागा चोर निजल्या बाबा तरी लोकांना भजन केलं नाही सांगतो तू माशी बाजारी विठ्ठला नाही तरी गेला तरी भजन नाही केलं लागून या पाया विनवी तो तुम्हाला करेटाळी बोला तरी भजन नाही केलं किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे शिंदळीचे तरी भजन नाही केलं काय माये गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी अरे मुडा तरी भजन नाही केलं मग नाथ बाबा हरिपाठात म्हणतात ज्या व्यक्तीचं तोंड देवाचं नाव घेत नाही त्या व्यक्तीचं तोंड नाही सर्पाच राहायचं बिळे नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जीवा नवे काळ सर्प आहे तरी लोकांनी भजन केलं नाही मग तुकोबराय म्हणतात नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा तरी लोकांनी भजन केलं नाही मग परत नाथ बाबा काय म्हणतात बघा नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणार देह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव नावाचं प्रकरण त्यात नाथ बाबा म्हणतात नरदेह दुर्लभ जाणार ते अजून एक वासुदेव सकाळ सकाळ भारी गाणं म्हणायचं वासुदेवाची ऐकावानी जगात नाही रामर दाम करी काम वेड्या दाम करी बाबा ती गाणं पैसा शिकवायचं पैसा आता माणसं लय भारी बोलतात एकमेकाला माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल पण माणसं जोडली माणसं जोडाच याला दुमतच नाही माणसं जोडलीच पाहिजे पण पैसा नसेल तर कारभारी माणसाचं सोडा कुत्र बी जवळ येत नाही कुत्र म्हणतं भंगार राहिला का ती कशाला त्याच्या नादी लागायचंय आणि आपल्या वाक्या विश्वास नसेल तर 2 महिने खिशात रुपये ठेवायचा आणि अख्ख्या गावात तुमच्या बोंबलत फिरायचं गोहेगाव मध्ये ज्याला तुम्ही लई जिगरी म्हणता का तुम्हाला बघितले होते दुसऱ्या नाही तिसऱ्या गलीतून निघून जाईल नकोय सकाळ सकाळ 1000-500 फटका बसायला बसलाय फुकट नाही बोलत माझ्याकडे प्रमाण आहे धनवंता लागे सर्व मान्यता आहे सब पैसे के बाई दिल का साथी नाही कोई बसलेले या जगात पैशावाल्यालाच किंमत आहे पैसा पाहिजे पण नीती जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी आपल्याकडे एक वाक्य कायम सांगितलं तर आपल्या खिशात कोट्यवधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागे कोणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा बसलेले कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो बाळूमामा माहितीत बाळूमामा त्या बाळूमामाच्या आरतीतलं 2 नंबरचं कडवं आहे मेंढ्या राखीती उन्हात आला तो मुख्या प्राण्यावर अपार प्रीत आणि 3 नंबरची लाईन आहे नीतीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीत बाळूमामाचं सांगणं नीतीनं वागा नीतीनं कमवा आयुष्यात कधीच कमी पडायचं नाही आणि अनितीनं वागायला अनितीनं कमवाल तर आयुष्यात कधीच पुरायचं नाही आता तुम्ही म्हणाल बाळूमामा नेमके आहेत कोण बाळूमामाच्या मुखातलं वाक्य ऐका तुम्हाला वाटत असेल पंढरीचा पांडुरंग बाळू धनगरी यागलाय तसं नवं तुम्हाला वाटत असेल काशीचा काशी विश्वेश्वर बाळूमामा वेगळाय तसं नवं तुम्हाला वाटत असेल वृंदावनचा श्रीकृष्ण बाळूमामा वेगळाय तसं नवं अरे पंढरपुरात विठोवर कथेवर हात देऊन भाई तो पण म्याच आहे जो काशीमध्ये काशी विश्वेश्वर तो पण म्याच आहे आणि जो वृंदावन मध्ये भगवान श्रीकृष्ण आहे तो पण म्याच आहे फक्त जगाचं कल्याण व्हावं या हेतून आम्ही वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे अवतार धारण केले नाहीतर तुम्ही आताच्या काळात कुणाची भक्ती करा ती या बाळूमामालाच आल्याशिवाय नाही बाळूमामालाच पोहोचल्याशिवाय लोक म्हणली कसं शक्य आहे धनगर समाजातला आहे खांद्यावर घोंगडी गुलाबी फेटाय हातात काठीन महादेव समजतो असं कोणी उठलं महादेव म्हणल बाळूमामा पुन्हा सांगितलं तुम्ही हाय म्हणला तरी बी मी हाईच आणि तुम्ही नाही म्हणला तरी बी मी हाईच पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी हा बाळूमामा तुम्हाला नाही म्हणल ना त्या दिवशी मात्र तुमच्या दारात हजारोची गर्दी गोळा केल्याशिवाय राहायचो नाही हा सबूत या बाळू धनगराचा लक्षात कारण कलियुगातला महादेवाचा सगळ्यात शेवटचा अवतार म्हणजे बाळूमामा आहे आणि महादेवाकडे कोणतं खाते विकास महाराज देवडी कधी उचलायचा कीर्तनात उचलायचा का गाडीत उचलायचा का घरी पालना म्हणजे मला उचलून तुम्हाला सगळ्याला ठेवणार आहे या जगातल्या प्रत्येकाचा कार्यक्रम कधी लावायचा आहे कुणाच्या हातात आहे बाळूमामाच्या बाळूमामा सांगणे नीतीनं खा नीतीनं आणि बाळूमामाचं नाही ऐकलं ना तर बाळूमामानं भल्या भल्याची फजिती केली बाळूमामाच्या मंदिरात जा कुठल्या बी पाग्यावर जा कुठल्या बी मंदिरात जा बाळूमामाच्या उजव्या बाजूला बाळूमामाची गुरु आहेत मुळे अण्णा मुळे महाराज मामानं ठरवलं होतं जो मी भूत काढलेलं पैसे ओळखील त्याला मी गुरु केलं मुळे अण्णानं पैसे ओळखलं
आणि मुळे अण्णाला मामानं गुरु करून घेतलं. गुरु केल्यानंतर मामानं जे पैसे भूत काढलेलं होतं ते मुळे अण्णाकडे दिलं आणि सांगितलं पंढरपूरच्या आंधळ्या पांगळ्याला गोरगरिबाला खर्च करा. मुळे अण्णा त्यातलं चुकून, मी बोलत जाणून बुजून नाही बोलत, चुकून मुळे अण्णानं त्यातलं पैसे आपल्यासाठी थोडे खर्चले. तर बाळू मामानं स्वतःच्या गुरुला जुलाबाव बसवलं होतं. विकास देवड्याला मुजी तू का ती सोडीत नाही कोणाला. बाळू मामाशी गद्दारी सुट्टी नाही. आता लय बरं वाटतंय पण परत सुट्टी नाही. बाळू मामाच्या अंगातली ताकद नाही. बाळू मामाचा भंडारा साधा सुद्धा समजायचा नाही. बाळू मामाचा भंडारा म्हणजे बाळू मामाची संजीवनी आहे. आणि मामानं सांगितलं एकदा का माझा भंडारा तुमच्या कपाळाला लागला की तुमच्या नशिबात सटवीनं काही बी लिहू द्या, पण तो शब्द खोटा करायची ताकद या बाळू मामातही विसरायचं नाही. पण हा त्याला शेवा तेवढी पाहिजे. परत त्याचा एक लई महत्वाचा शब्द आहे, करशीला शेवा तर खाशीला पोटभर मेवा, आणि करशीला चाकरी तर खाशीला पोटाला पोटभर भाकरी. शेवेला किंमत आहे. आणि जर आपली सेवा खरी असेल, आपली निष्ठा खरी असेल तर आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, मुख्याला वाचा आणि निपुत्रिकाला संतान देणारा या जगातला एकमेव देव म्हणजे आत्माकुलचा बाळू मामा. हे विसरायचं. सेवा तेवढ्या ताकदीची पाहिजे, निष्ठा तेवढ्या ताकदीची बाळू मामावरती पाहिजे. निष्ठा असेल, सेवा असेल तर मामानं बऱ्याच जणांचे आजार, बऱ्याच जणांचे दुखणे, बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले मामानं नीट केलेत. फक्त सेवा त्या ताकदीची पाहिजे. म्हणजे दुसऱ्या कोणाचीच नाही. मामाचं सांगणे माझं नाव कमी घ्या पण माझ्या मेंढराची सेवा करा, कारण मामाने ती लक्ष्मी वारुळातून निर्माण केली. आणि एवढं बोलून बी बाबा एखादं म्हणे नाहीच भजन केलं, नाहीच महाराज तुमचं ऐकून देवाचं नाव घेतलं तर मग आमच्या बापाचं काय जायचं, आपला बी हाई सांगायचा धंदा, त्याच पैसे घेतो आपण. नाही तुम्ही ऐकलं तर आपलं ठरलंय त्यात बदल नाही. तरी आज काट मारायला चाललो होतो पण तुझ्यामुळे आलोय फक्त. आपलं ठरलंय. रागान बघ नको, हाई तारीख तुमची. नाही भजन केलं तर आमच्या बापाचं काय जात नाही, पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय नाही. तुमची मुदल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर देवाचं भजन करा, कुठल्या बी तुम्हाला जो आवडतो. आणि नाहीच केलं तर तुम्हाला घेऊन झालं विष्णुदूत नाही यम. बरं यमाला बसायनीच नाही. जागवार, पजरो, जीप, कंपासवाडी, बुलेट, थार, क्रिएटा, इनोवा, छोटा टी, टमटम, 4-7 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेंझ, रियाडा, हाल्या बसलाय फकड्या. मग हातात चाबूक आहे, मारी ती, तुडी ती, झुडी ती, निष्ठुर. यमाची किंकर नाही त्या यमाशी करुणा तप्त भूमीवरी चालवते. ती मुजीतच नाही कोणाला. आमदारन, मंत्रीन, खासदारन, पंतप्रधान निगमंत ती. नाही नीट वागला, नाही नीट जागला तर त्याचं मंत्रिमंडळ वेगळंय आणि त्या मंत्रिमंडळाचा बाप ती होईल. वेळ आल्या बाप्पा महाराज ती देवाला मुजीत नाही, नाहीच मुजीत. आणि देवाचा जर मुजीत असता तर अभिमन्यू देवानं मरू दिला नसता, त्याचा भाचा होता. वेळ आल्यावर ते कुणालाच मोजित नाही. वेळ आल्यावर यम देवाला सुटीत नाही. आपलं काय घेऊन बसला, आल्यावर सुट्टी नाही. म्हणून सावध व्हा. आणि अजून मी तुमचा माझ्या वाक्यावर भरोसा नसेल सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही का, नसल तर मरून बघ. आणि नाहीच मरून बी अजून कळलं तर मग वर गेल्यावर कळण किती हानी. त्यात फक्त हाणल्यावर आम्हाला सांगा येऊ नको, नाही तर आम्हाला बी कुठल्या टेकडाने पळाव मिळ लागायला नाही. म्हणून भजन करा ना. अजून बी नसेल तर परत नाथ बाबा काकड्यात काय म्हणतात जरा ऐका. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं
आता माहूर माझं गाव शकून 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 सांगावया अरे अमाई माझं नाव शकून सांगावया अरे अमाई माझं उद्या जाऊ म्हणता आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आत्मापुराला जाऊ आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आत्मापुराला जाऊ भोल्या देवाला पाळवा मला डोळे भरून पाहू भोल्या देवाला पाळवा मला डोळे भरून जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं भंडाराला राती हाती घोंगडं नकाठी भंडाराला राती हाती घोंगडं नकाठी राखी तो बाळू मामाच्या साथी राखी तो बाळू मामाच्या साथी लगबग माझ्या रायाचे लगबग माझ्या रायाचे आवाज मग पूर्ण जायाची गाडी घुंगराची आली बाळू मामाची गाडी घुंगराची आली बाळू मामाची कष्टासान कर्माचं फळ मामाला दिलया सुख समाधान माझ्या तोंडाला आलया. नाही विसरणार मोठं झालो जरी आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीवर फिरतो बाळू मामा बोला बोला बाळू मामाच्या मग हे जरी नाही काढलं दुसरा येईल कोण यमाचा पाहुणा प्राणी होईल आणि त्याच्या ताब्यात जायचं नसेल तर मग करा हरिभक्ती परलोक येईल कामा सोडविना यमा पासोनिया पण त्याच तावडीतून सुटायसाठी या जगात एकाच भजन करावं लागतं कुणाचं विठोबा रखुमाई धंतवासी दामोदरजी काशीनाथ शेंडगे उर्फ दादा दादांच्या पाठीमाग असणारा गोर परिवार त्यांचे सुपुत्र भारतजी शेंडगे दत्तात्रयजी शेंडगे कन्या अक्काताई छैडाताई आणि गांधारीताई खऱ्या अर्थानं अतिशय गोर परिवार सोडून दामोदादांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. मी आधी बोलून गेलो ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. बसलेले या जगात सर्वात जास्त जी प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आहे. लेकोराची हितव आहे मौलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती किंवा जिचे पिढी बाळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव जी कोणत्याही लाभाशिवाय आपल्या लेकरावरती आयुष्यभर प्रेमच करत आली त्या व्यक्तीचं नाव आई आहे. आई प्रेम करते या दुमतच नाही पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनी बघितली पण आयुष्यभराची शिदुरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो.
आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारा बाप मात्र आम्ही विसरून गेलो. महिला म्हणजे तुम्ही बोलता बोलता काही म्हणत असता कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्य माता धाई मोकळून रामासमोर उभा राहते, लढते, रामा नको जाऊ ना वनवासाला, तू जर वनवासाला गेला तर आई जगायची नाही लेका. पण आई जगली. पण दशरथ नावाचा बाप सांगत होता, रामा तू जर वनवासाला गेला ना तर बाप नाही जगायचा लेका. आणि झाली तसंच एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं पुत्रयोगात राम राम करत प्राण सोडला. पण आपल्या मुखातून कधीच आला नाही दशरथाचा रामाबाई, दशरथाचा. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्यच करावं, त्या कौतुकास पात्रच आहे. पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना माझा कृष्ण मुलगा वाचलाच पाहिजे ही भूमिका मात्र ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का, त्या वसुदेव नावाच्या बापाला मी कधी विसरता कामा नये. आई गेली की आमच्या डोळ्यात पाणी येतं, आम्ही म्हणायला सुरुवात करतो, आई वाचून, आई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते. खरी आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला. निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं, अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. राम आई प्रेम करते दुमत नाही गड्या, पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐलतीरावरून समुद्राच्या पैलतीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय, ऐकून जा. ओ रामदी माया त्याच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, लय अवघड हाय गड्याळ उमगाया बापर, उमगाया बापर. मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेल, मुखी मुखी माया त्याची. हे आई कळते पण बाप नाही लवकर कळत. बाप कळण्यासाठी एकतर बाप मारावा लागतो, नाही तर आपण बाप व्हावा लागत. त्या दिवशी बापाची किंमत काय ते कळते. जास्त विस्तारानं बोलणार नाही, माझ्या नियोजित वेळेमध्ये मी थांबण्याचा प्रयत्न करेल, ऐकून जा. काल्पनिकतेच्या आधारावरती कधी कीर्तन केलं नाही ते मला करता येत नाही. जे असेल ते सत्य बाजूने बोलण्याचा प्रयत्न करेल. काल्पनिक घटना सांगून तुमच्या डोळ्यात पाणी आणायचं नाही, वास्तविक घटना सांगेल. बाप किती प्रेम करतो हे सांगेल. चूक कोणाची मला बघायची नाही, ऐका. आपल्या जवळची 2 महिन्यापूर्वीची घटना आहे बारामतीतली. त्या बारामतीतून मोरगाव रस्त्याने एक हायवा भरधा वेगानं निघाला होता आणि त्याच रस्त्याने एक बाप आपल्या 2 मुलींना घेऊन मोटरसायकलवरती निघाला होता. अचानक त्या बापाची मोटरसायकल त्या हायवाच्या खाली होत जाते. एका क्षणात होत्याच नव्हतं होतं. इथून खाली बापाचं काही शिल्लक राहत नाही. तुम्ही जर घटना बघितली असेल युट्यूबला, इंस्टाग्रामला तर ऐकून जा. जर हायवा रिवर्स घेतानाचं दृश्य बघितलं असेल तर बाजूला जसे चिखलाचे गोळे पडलेत का तसे त्या बापाच्या अंगाच्या मांसाचे तुकडे त्या हायवाच्या टायर मधून खाली पडताना दिसत आहेत. तरी तो जिवंत होता. हे डांबरीवरती टेकवलं होतं, हात पुढे टेकवले होते आणि जमलेल्या अख्ख्या समुदायाकडे आशेनं बघून एकच सांगत होते, ऐका संपणार, मरणार, जाणार.
काही क्षणाच्या काही मिनिटाच्या पलीकडचं माझं आयुष्य नसणार आहे, पण ऐकून जा, माझ्या 2 मुली कुठे पडल्यात त्या बघा. हा बाप इथं मेला तरी चालेल, या बापाला इथं राहू द्या, पण माझ्या 2 मुली कुठे उडून पडल्यात त्यांना उचला, त्यांना दवाखान्यात घेऊन जा आणि त्यांना जगवा. मरताना सुद्धा ज्याच्या डोक्यात फक्त आपल्या लेकराचाच विचार असतो का, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. घटना एवढ्यावरती नाही थांबली. आता त्या 2 मुली मरतात, तो बापही मरतो, त्यांचा अंत्यविधी होतो आणि हा धक्का सहन न झाल्यामुळं त्या घरातला वृद्ध आजोबा सुद्धा जागेवरती आपला प्राण सोडून देतो. बसलेली प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या आहे प्राणार्पण. याच्या पलीकडे प्रेम दाखवता आलं नाही, दाखवता येत नाही. बापानं प्राण दिला, याच्यापेक्षा बापाचं प्रेम काय सांगावं. आम्हाला वाटतं आमचा बाप कधी रडत नाही, रडलेला बाप आम्ही कधी बघितलंच नाही, आम्हाला बापाचं प्रेम आम्हाला कधी कळालंच नाही. महिला मंडळ आठवून जा, कधी बाप रडला तुम्हाला जरा चांगलं कळेल. 18, 19, 20, 21 वर्षाचे होईपर्यंत बापानं मुलीच्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलीला जपलं. आता पाहुणे यायला सुरुवात होते, एखादं स्थळही पसंत होतं, एखादं स्थळ पसंत झालं. स्थळ पसंत झाल्यानंतर सगळेजण गोडधोड जेवण करतायत, पण त्या आनंदाच्या क्षणात सुद्धा वेगळ्या खोलीत जाऊन माझी चिमणी आता कायमचं माझं घरटं सोडून जाणार या वेदनेनं व्याकुळ होऊन जो ढाई मोकळून रडत असतो का, तो आपला बाप असतो. पण आपण वेगळा रडलेला बाप कधी बघितला नाही आणि आम्हाला बापाचं प्रेम कधी कळणार नाही. आता बाप आयुष्यात दुसऱ्यांदा कधी रडतो आहे का? आता मुलीच्या लग्नाचा दिवस उजेडतो, आई, काका, मामा, मामी, मावशी सगळ्याच्या अंगावरती नवीन कपडे, पण त्या आनंदाच्या दिवसात सुद्धा बाबाचो अख्ख्या मंडपात फटका कपड्यावरती फिरतो का, तो आपला बाप आहे. आता काका सगळे विधी उरकतात आणि आता पाठवणीची वेळ येते. ज्यावेळेस पाठवणीची वेळ येते, म्हटल्या मंडळ आठवत तुम्हाला आई सापडते, मामा, काका, मामी, मावशी सगळी नाती रडायला सापडतात. पण तुमची आता नजर एका व्यक्तीला शोधते, ज्या बापानं हाडाचं कार्य, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र ज्या बापानं माझ्यासाठी केली. वेळ प्रसंगी या लेकीच्या लग्नासाठी दाम दुप्पट रकमेनं व्याजानं कर्ज काढलं, तो माझा बाप आहे. जुना काळ असायचा, असाच मंडप दारात दिलेला असायचा. मुलीनं अख्ख्या मंडपात पळावा, एका खांबाच्या कुठेतरी बाप बसलेला दिसावा आणि मुलीनं बापाजवळ जाऊन बापाला सांगा, बाबा चालली हो तुमची लेक नांदायला, लेकर दिल्या घरी सुखानं संसार कर. या बापाकडे कसली तक्रार येऊ दे ना बाबा, नाही तक्रार येऊ द्यायची, पण एक इच्छा आहे लेकीची पूर्ण करा ना. काय गेल्या करा बाबा, एकदा मिठीत घ्या ना. बापानं हात पुढं करावं, मुलीनं बापाच्या मिठीत जावं. जसे उजनी धरणाचे बांध रिकामे गेल्यानंतर पाण्याचा ओघ येतो का, तसं मुलीच्या बापाच्या डोळ्यातून घळघळ 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 पाणी उघडायला लागतं. शेजारी सांगते, दादा, काका, नाना, तात्या, मामा, अरे सकाळपासून पोरगी रडते रे, जा वाट्या लावू सुखानं, नाही तर डोकं डुकत तिचं. बाबा बापानं हाताला धरलं मुलीच्या, गाडीत बसावलं, गाडी चालायला लागली. 100 पावलं गाडी पुढे गेली. काय कुणास ठाऊक त्या बापाच्या डोक्यात आलं. पुन्हा माघारी फिरला. आता तुमच्या बाजूला नाही आला बाप, आता जावयाच्या बाजूला गेला. गाडीची काच वाजली, जावयानं काच खाली घेतली. जावय बापू हात जोडतो तुमच्या पुढे, लय लाडात वाढवली लेकीला. संसार करताना चुकल वेंदळेपणाने एखादी गोष्ट होईल, चुकली ना बोलू नका, लय हलवी आहे, नाही सहन करायची. तिला जर 500 रुपये ड्रेसला लागले ना, या बापानं दुसऱ्याच्या बांधावरती जाऊन साल घालून 1000 रुपयाचा ड्रेस घेतलाय. मुलानं जर 1000 रुपये बुटाला मागितलं तर 2500चा वुडलँडचा बूट बापानं घेऊन दिलाय दुसऱ्याच्या बांधावरती जाऊन. एखादी गोष्ट तिच्या मनात आली ना, तिला कळायच्या अगोदर या बापानं तिच्या पुढ्यात आणून टाकले. फक्त एक काम करा, चुकल संसार करताना फक्त तिला बोलू नका, नाही सहन करायची. या बापाला बोला, बापाला 2 शिव्या घाला, फुलाप्रमाणे शिव्याचा बाप सत्कार करेल. कारण माझी मुलगी तुमच्या दारात नांदायची. हे बसलेले ऐका, मुलीची पाठवणी करताना या जगात रडलाच नाही असा बाप शोधून बी सापडणार नाही. जनकासारखा विदेही शिकेची पाठवणी करताना रडलाय, हिमालयासारखा पर्वत पार्वतीची पाठवणी करताना रडलाय. ज्या जगद्गुरु तुकोबा यांना आम्ही वैराग्यवान साधू म्हणून बघतो, ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतलाय, ते जगद्गुरु तुकोबा सुद्धा ज्यावेळेस भागीरथीची पाठवणी करतात का, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाच्या डोळ्यात सुद्धा पाणी. एवढंच नाही, नाळे महाराज वैकुंठावरून महागारी येताच येत नाही, पण जगद्गुरु तुकोबाया आपल्या मुलीच्या प्रेमापोटी वैकुंठावरून महागारी मुलीसाठी आले. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. एवढा बापाचा लेख वाचतो. आणि का प्रेम करू नाही वो बापानं. बसलेले साधा 3 रुपयाचा पेन बँकेत गेल्यानंतर एखाद्यानं मागितला तर आपण टोपन काढून देतो. टोपन किंमत फक्त 3 रुपये. का तर महागारी मिळावा. जी मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत एक चिवूचा एक काऊचा घास करत ज्या बापानं सांभाळली, ती मुलगी कायमची दुसऱ्याच्या हातात देत असताना त्या बापाची अवस्था काय होत असेल गड्या. कीर्तनाच्या शेवटाकडे लोक म्हणतात, महाराज आम्हाला तो आदमापूरचा बाळूमामा, पंढरपूरचा पांडुरंग, काशीचा महादेव, वृंदावनचा भगवान श्रीकृष्ण बघायचा. अरे सोपं आहे,
हजारो वर्ष लोखंडाचं चणक घालून खाल्लं तरी त्यांच्या स्वप्नात नाही आला तो योग यांच्या ध्यानी ध्याताना थोडशी तो आमापाशी मागे पुढे पण दिसत नाही असं नाही. आजच्याही काळात बाळूमामा दिसतो, आजच्याही काळात ज्ञानोबराय दिसतात, आजच्याही काळात पंढरपूरचा पांडुरंग दिसतो. पण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला थोर प्रेमाचा भुकेला. बाबा आतापर्यंत कीर्तनात हे वाक्य कोणी उच्चार नाही पण ताकद करून जातो. नारदाच्या गादीवर नारदाच्या गादीची शपथ घेऊन सुअनुभवातून बोलतो आजच्याही काळात देव दिसतो म्हणजे दिसतोच, बदल नाहीच. दिसणार बाळूमामाची सेवा करा, दिसल्याशिवाय राहायचं नाही. पंढरपूरचा पांडुरंगाची सेवा करा, दिसल्याशिवाय राहायचं नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. पण हा तो बघायचं म्हणल्यावर लई पुण्य करावं लागत. पण या जगात दोन देव असे जे पाप्याला बी दिसतात आणि जे पुण्यवानाला दिसतात. त्या दोन देवाचं नाव एक म्हणजे आपल्या दारात वट्ट्यावरती बसलेली रुक्मिणी नावाची आपली आई आणि दुसरं म्हणजे आपल्या दारात आपल्या वट्ट्यावरती बसलेला विठ्ठल नावाचा आपला बाप. आई बाप आहे तोपर्यंत आई बापाची सेवा करा. जाहीर कीर्तनातून सांगू जाईल नका आदमापूरला जाऊ, नका पंढरपूरला जाऊ, नका काशीला जाऊ, नका वृंदावनला जाऊ. वाटतंय तुम्हाला त्या देवानं आपल्यावरती दया करावी, त्या देवानं आपल्याला भेटावं तर आई बापाची सेवा करा. कारण या जगातली टोकाची दोन प्रमाण सांगतो. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, सकल तीर्थाचे दुरे जे का माता पितरे. आई वडिलांनी एवढा मोठा देव नाही, आई वडिलांनी एवढं मोठं तीर्थ नाही. म्हणून आई बाप आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. मग तुम्हाला जायचंय तिथं जा. बराच वेळ मी काशी काशी बोललो पण सगळ्यात मोठी काशी आई बाप नावाची आहे. त्यांच्या चरणावरती रोज नतमस्तक व्हा. आदमापूरचा बाळूमामा आपल्या घरी येऊन आपलं घर आदमापूर केल्याशिवाय राहायचं नाही. पंढरपूरचा पांडुरंग आपल्या घरी येऊन आपलं घर पंढरपूर केल्याशिवाय राहणार नाही. पुरावा आहे आपल्याकडं. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. अजूनही युगानुयुग बाबा 28 युग तो देव विटेवरती उभा आहे. कोणाच्या भक्तीमुळं? फक्त पुंडलिकानं आई बापाची सेवा केली. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला येता म्हणून आई बाप आहे तोपर्यंत त्यांना सांभाळा. देव आपल्या घरी येऊन आपला सत्कार केल्याशिवाय राहणार नाही. झालेल्या कीर्तनोपी शिवेला याच ठिकाणी पूर्णविराम देत असताना बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जिव्हारी लागला असेल तर मायेच्या अंतकरणातून माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता दामोदर दादांसाठी भगवंताकडे एकच प्रार्थना करतो. तेव्हा आता आमच्यातला एक वारकरी तुझ्या दारात येईल 2 मिनिटात. फक्त तुझ्या दारात आल्यानंतर 4 मुक्त्यापैकी एक मुक्ती दे. त्यांना असं बनव पुन्हा जन्मही नाही, पुन्हा मरणही. आपण प्रत्येक जण म्हणतो पुन्हा आमच्याच घरात जन्माला घाल, पण आपणच पुन्हा या घरात जन्माला येण्याची गॅरंटी नाही. आणि माझं ते एक म्हणणं आहे जन्म मरण हे जन्म मरण बाद करण्यासाठी, त्यामुळे पुन्हा जन्म मागू नये. म्हणून त्यांच्यासाठी एकच मागणं असेल. आत्मापूरच्या बाळूमामानं पंढरपूरच्या पांडुरंगानं दामोदर दादांचा आत्मा आपल्या आत्म्यामध्ये विलीन करून घ्यावा आणि त्यांना चिर शांती द्यावी एवढीच खरी अर्थानं मागणी करतो. तुम्ही सर्वांनी अतिशय गोड मला साथ दिली. सर्वांच्या चरणावर विनम्र नतमस्तक होतो. या ठिकाणी श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर भुदरगड तालुका जिल्हा कोल्हापूर संचलित बाळूमामा मेंढी माऊली बग्गा क्रमांक 15 चे कारभारी राहुल दादा वाघमोडे, त्यांचे सर्व सेवेकरी असतील, कारभारी असतील, उपकारभारी असतील, पुजारी असतील, कोण आहेत ते सगळे या ठिकाणी. बरे मला काही त्यांची जास्तीची ओळख नाही पण ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या घरावरती कुटुंबावरती त्यांचं प्रेम असावं त्या हेतूतून त्या नात्यातून ते या ठिकाणी आलेत. आयुष्यभर बाळूमामाची सेवा, आयुष्यभर बाळूमामाची भक्ती करणारी काही काही माणसं या जगात आहेत. फक्त एक सांगेल, मामाची सेवा करा. मामा आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडू द्यायचं नाही. मामाच्या जीवनातला अर्ध्या मिनिटातला तुम्ही. म्हणून एक दृष्टांत सांगतो तोपर्यंत फुलं वाटून घ्या. बाळूमामाच्या आजच्या काळातली शब्दातली ताकद ऐकून जा. बाळूमामाच्या काळात गरड नावाचे डॉक्टर होते. गरड स्वतः नामांकित डॉक्टर होते पण त्यांना आजार जडला. दवाखान्यात गेले. दवाखान्यात बाबा निदानांत लक्षात आलं कॅन्सर झालाय, लास्ट स्टेजला आहे. आता कॅन्सर तर काही बरा होणार नाही. सगळ्या डॉक्टरांना हात टेकले आणि डॉक्टरांना हात टेकल्यानंतर मामा पुन्हा भाग्यावरती आले. ते गरड नावाचे डॉक्टर भाग्यावरती आले. मामाने डॉक्टरला त्याला बघितलं. मामाने हाक मारले. डॉक्टरा काय म्हणतो कॅन्सर बरा आहे का? कॅन्सर मामा कॅन्सर काही बरा होणारा आजार नाही. सगळ्या डॉक्टरांनी हात टेकलेत. मामा आता हे माझं मडच घेऊन जाणार म्हणजे जाणार. पण मामा एक सांगू का, तुम्ही जर ठरवलं तर माझा कॅन्सर बरा होऊ शकतो. अरे मी काय देव आहे का डॉक्टर आहे का काय?
साधा मेंढर राखणारा माणूस माझ्याच्यानं कॅन्सर कसा बरा होईल? मामा आयुष्यभर तुमची सेवा केली, आयुष्यभर तुमच्या सेवेत राहिलोय, आयुष्यभराच्या सेवेतून तुम्हाला एवढं बी ओळखू शकत नाही का तुम्ही कोण आहेत? मामा फक्त तुम्ही हा म्हणा माझा कॅन्सर बरा झाल्याशिवाय राहणार नाही. मग एक गरडा विश्वास आहे माझ्यावरती. हो मग विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. जा म्हणे ते बिराड आहे, त्या बिराडात 2-3 चिमूट मिरची असेल, मिरची आणि मिरची माझ्या पुढे बसून खा. त्या गरडानं एवढा विश्वास डॉक्टरांनी मामांवरती ठेवला की मामाच्या पुढे येऊन 3 चिमूट मिरची खाली आणि न बरा होणारा कॅन्सर सुद्धा मामानं गरड नावाच्या डॉक्टरांचा बरा केला. ही मामाची आजच्या काळातली मामाच्या शब्दातली पावर आहे. नवे गुंडाप्पा नावाचा लहानपणीचा बाळोमाचा मित्र मामानं मेलेला मित्र जिवंत केलता. ही मामाची आजच्या काळातली ताकद आहे. म्हणून जेवढी करता येईल मामाच्या बग्यात जाऊन मामाच्या मेंढराची सेवा करण्याचा प्रयत्न करा. मामाचा आशीर्वाद आपल्या घराला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. झालेल्या कीर्तन पेशिवेला याच ठिकाणी पूर्णराम या घरातल्या मुलांना आशीर्वाद देताना एकच बोलेल, आपुली आहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आज निश्चित तुमचे वडील वरून आशीर्वाद देत असतील. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते व्हावे तया कोळा. तुकाराम 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 तुकाराम. घरातल्या सर्वांना विनंती, फोटो जोडून उभा राहायचे आरतीसाठी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, वेळ झाला उभा पांडुरंग, अंतकाळी विठू आम्हासी पावला, वेळ झाला उभा पांडुरंग. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज